मंगळुरपीर तालुक्यातील गोगरी इथं शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांमधील गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय। फळबाग मस्टरचे पैसे न मिळाल्याची तक्रार केल्यामुळे एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली। गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी फळबागेच्या मस्टरचे पैसे मागील 4 महिन्यांपासून मिळाले नसल्याने 12 जानेवारी रोजी वाशिम जिल्हा कृषी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने 13 जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी गावात आले होते। यावेळी शेतकरी ऋषिकेश पवार हे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता शेतीविषयक प्रश्न विचारल्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संतप्त होत शेतकऱ्यावर हात उचलला असा गंभीर आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्याला मारहाण करताना कृषी अधिकाऱ्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केले, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे, तसंच 6 महिने जामीन मिळू देणार नाही अशी भीती देखील दाखवली असल्याचं सांगण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ पुरावा उपलब्ध असतानाही अद्याप संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून शेतीशी संबंधित प्रश्न विचारणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे। मात्र या घटनेतून कृषी अधिकारी सेवक आहेत की सत्तेच्या जोरावर दडपशाही करणारे अधिकारी असा गंभीर सवाल उपस्थित झालाय। या प्रकरणात दोषी तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचं तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसंच शेतकरी ऋषिकेश पवार यांना त्वरित न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। नामांतर दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। विद्यापीठ गेट परिसरात सकाळपासूनच संभाजीनगरकरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिसरात उत्साही आणि शांतमय वातावरण दिसून आलं। नागरिक रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेताना दिसले। गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। परिस्थिती नियंत्रणात असून दर्शन प्रक्रिया सुरळीत सुरू होती। नामांतर दिनानिमित्त शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला। विद्यापीठ गेट परिसरात तुफान गर्दी झाली होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी। आज नामविस्तार दिन आहे, तर आंबेडकरी जनता विद्यापीठ गेटला नमन करण्यासाठी आली आहे। आपण बघू शकतो मागे आंबेडकरचा पुतळा आहे, तिथं मोठ्या संख्येने लोक नागरिक दर्शन घेत आहेत। बाजूला स्टॅच्यू आहे आणि पोलीस यंत्रणाही सज्ज आहे। तरी आपण आंबेडकर जनता दर्शन घेण्यासाठी येत आहे। नमस्कार, सर्वप्रथम मी पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, बेगमपुरा पोलीस ठाणे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे। या नामविस्तार दिनाच्या सर्वांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, सार्वत्रिक मनपा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। उद्या मतदान आहे, त्याच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे। तर आजचा जो नामविस्तार दिनाचा जो कार्यक्रम आहे, या ठिकाणी आचारसंहितेचा कुठलाही भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची करता आम्ही सर्व राजकीय पक्षांना, कार्यकर्त्यांना नोटीस बजावलेले आहेत व वेळोवेळी मीटिंग घेतलेल्या आहेत। माननीय DCP साहेब, तसेच आमचे माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी मीटिंग घेतल्या आहेत, सूचना दिलेल्या आहेत, कार्यकर्त्यांना नोटीस बजावलेल्या आहेत। आणि या ठिकाणी पण नामविस्तार दिनानिमित्त आज मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही, वेळेत त्यांचं दर्शन होईल आणि सर्व चोख व्यवस्था त्याकरता आम्ही नेमलेले। जवळजवळ 200 पोलीस स्टाफ आणि 100 होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमलेला आहे। आता सध्या जे काही नागरिक आहेत त्यांना काय आवाहन कराल आणि जनतेला जे काही राजकीय स्टंटबाज करणार आहेत त्यांना काय आवाहन कराल, आणि सध्या नियंत्रणासाठी जे काही CCTV लावलेले आहेत त्याबद्दल काय? सर्वांना माहिती आहे, तर उद्या मनपा निवडणुकीचं मतदान आहे। त्याकरता सर्वांना मतदारांना मी आवाहन करीन की आपण निर्भयपणे मतदानाकरता बाहेर पडावे, आपल्या पसंतीच्या उमेदवाराला आपण निर्भयपणे मतदान करावे। त्याकरता माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांच्या नियंत्रणाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे। आणि जे कोणी समाजकंटक असतील, काही दहशत निर्माण करणारे असतील, त्यांचे आम्ही चोख बंदोबस्त करणार आहे, कडक कारवाई त्यांच्यावर करणार आहे।
त्याकरता आम्ही हद्दपारी तडीपारी जे गुंड आहेत त्यांना तडीपारी केलेलं आहे. 144 प्रमाणे काही लोकांना हद्दपारसुद्धा केलेलं आहे. आणि उद्याचा बंदोबस्त निवडणुकीचा बंदोबस्त असेल, मतदानाचा दिवस आहे, त्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. आज नामविस्तार दिन आहे, त्याबद्दल काय सांगा? आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठास नामांतर दिवस आहे आजचा तो. आजच्या दिवशी संपूर्ण हे भीमसैनिक हे सर्व मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत विद्यापीठाच्या गेटला. तसेच जे शहीद झाले नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांना मानवंदना देण्यासाठी शाख्य रिटायर्ड पोलीस संघटना आहे, तसेच रिटायर्ड पोलीस शाख्य संघ व महार रेजिमेंट याचे रिटायर्ड सेवानिवृत्त सैनिक आणि समता सैनिक दल या सर्वांनी आज मानवंदना दिलेली आहे. तर याचा इतिहास जर पाहिला तर 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालय हे मंजूर करून आणलं. परंतु मंजूर करून आणलं, सदरचा भाग हा मराठवाडा अविकसित असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला राष्ट्रपतींना पत्र दिलं की सदरचा भाग अविकसित असल्याने या ठिकाणी एक विद्यापीठ असण्याची जरुरी आहे. परंतु त्यावेळेला राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती म्हटले की तुम्ही विधिमंडळातून सदरचा ठराव पास करून माझ्याकडे पाठवा, मी नामांतर करण्यास तयार आहे. तर त्यानंतर बाबासाहेबांनी विधिमंडळात पत्र दिलं. तसं त्यानंतर भालेराव होते, त्यांनीसुद्धा विद्यापीठाच्या ह्याच्यामधून मिलिंद महाविद्यालयामधून एक ठराव पास करून तो पारित केला आणि त्यानंतर विधिमंडळाने तो पारित करून पुढं राष्ट्रपतीकडे पाठवला. राष्ट्रपतींनी तत्वता मान्यता दिली व मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी उभं राहिलं. परंतु त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मराठवाडा विद्यापीठासाठी प्रयत्न केले, त्यानंतर मध्यंतरीचा काळ हा बाबासाहेब निधनानंतर तो महापरिनिर्वाण दिनानंतर हा स्थगित झाला. त्यानंतर पॅन्थर चे कार्यकर्ते तसेच जोगेंद्र कबाडे साहेब, गंगाधर गाडे साहेब यांनी परत उठाव केला आणि या उठावामध्ये शहीद पोचीराम कांबळे हे शहीद झाले. त्यांचे हातपाय तोडण्यात आले धर्मांध लोकांनी, परंतु संपूर्ण भीमसैनिक त्यावेळेचे डगमगले नाहीत. त्यानंतर गौतम वाघमारे हे शहीद झाले. तसेच बरेच भीमसैनिक, यामध्ये 17 ते 18 भीमसैनिक शहीद झाले. त्यामध्ये सोलापूरचे गायकवाड म्हणून पोलीस कॉन्स्टेबल होते, ते सुद्धा शहीद झाले. त्यांनी स्वतःला सोलापूर येथे मरियाई चौकामध्ये स्वतःवर गोळी झाडून शहीद झाले. तर हा इतिहास आहे. आणि यानंतर बरेच लोकांचे धर्मांध लोकांनी घरं जाळलं व मराठवाड्या विद्यापीठाला विरोध केला. परंतु शरद पवार साहेब, त्या काळचे मुख्यमंत्री, यांनी तत्वतः मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. परंतु मध्यंतरीच्या काळात परत ते स्थगित झालं. त्यानंतर मग परत त्यांच्या मिटिंग झाल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं संयुक्तपणे नाव देण्याचं घोषित केलं आणि ते अंमलात आलं. आणि अंमलात आणल्यानंतर संपूर्ण आपला जो भीमसैनिक उत्साह, त्यांना सर्वांना आनंद झाला व त्यावेळेला 14 तारखेला या ठिकाणी मोठा आपण जल्लोष साजरा केला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासमोर. परंतु जे शहीद झाले यांचं या ठिकाणी स्मारक उभं राहिलं आणि त्या स्मारकाला संपूर्ण महाराष्ट्रातून शाख्य पोलीस संघटना, जी रिटायर पोलीस संघटना आहे, तसेच महार रेजिमेंटचे सैनिक आणि समता सैनिक दल, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक, माझा चिरंजीव, तसेच माझी पत्नी मंदाकिनी दिलपाक, या सर्वजण आम्ही संघटनेमध्ये काम करतो आणि या ठिकाणी आम्ही मानवंदना देण्यासाठी आज हजर झालो. तर त्यांना आमची मानवंदना आहे, जे शहीद झाले. तर हा दिवस हा अत्यंत स्मरणीय राहील असं सर्वांनी ठेवावं, स्मरणिकामध्ये ठेवावं, एवढीच मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. जय भीम. जय भीम. श्री मंदाकिनी चंद्रकांत दिलपाक, अंबड, जालना जिल्हा डिस्ट्रिक्ट. आम्ही सर्वजण शाखेय संघ, रिटायर पोलीस शाखेय संघ आहे, त्याच्याबद्दल बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि जे आपलं होतं ते आपल्याला एवढं कष्ट करून मिळवावं लागलं आणि त्याचा अजून डबल आनंद आहे आपल्याला. त्याच्याबद्दल
मी धन्यवाद मानते. किती वर्षापासून येतात? आम्ही भरपूर 10-15 वर्ष झालं आम्ही येतो इथं. जसं आम्ही इकडे बदलून आलेलो आहे तसंच आम्ही येतोय. कसा अनुभव आहे तुम्हाला इथला? चांगलं वाटतं एकदम. आपली गर्दी, आपला समाज बघून एकदम मन भरून येते आपल्याला. आपले पुढे शिकतायत याचा आनंद आहे आपल्याला. कुठेतरी लागतायत, समाज सुधारतोय याचं समाधान आहे मला. जय भीम. अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 87 जागांसाठी तब्बल 661 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती महानगरपालिकेमध्ये एकूण 805 मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये 6,47,180 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासोबतच मतमोजणीची देखील तयारी पूर्ण झाली. 16 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अमरावतीच्या नवसारी परिसरात मतमोजणी होणार आहे. एकूण 14 टेबलवर प्रभागानुसार मतमोजणी होणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंतिम निकाल घोषित होऊ शकतोय. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करत या ठिकाणचा आढावा घेतला. आपल्याकडे अमरावती महानगरपालिका याची मतमोजणी केंद्र नवसारी येथे आपल्या क्रीडा संकुलमध्ये होणार आहे. 7 ही जे झोन आहे, 7 ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना येथे काउंटिंग हॉल दिलेले आहे आणि त्याच्यासोबत त्यांना स्ट्रॉंग रूम दिलेले आहे. प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये 14 टेबल राहणार आहे आणि या 14 टेबल सोबत 2 टेबल राहणार आहे आपले टपाली मतपत्रिकाची पोस्टल बॅलेटची मोजणी करिता. तर असे आपल्याकडे या पद्धतीने मतमोजणी होणार. किती एकूण मतदार केंद्र असणार? आपल्याकडे अमरावती महानगरपालिका निवडणूक करिता पूर्ण शहरात 805 असे वोटर सेंटर्स आहेत. आता प्रभाग निहाय ते किती वोटर सेंटर आहे त्याप्रमाणे त्यांची मतमोजणी होईल. उद्याला लोकशाहीचा उत्सव आहे, तर आपण मतदारांना काय आवाहन कराल? माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की 8 वर्षानंतर अमरावतीला असे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. मला सर्वांना वाटतं की आम्ही लोकशाहीमध्ये महानगरपालिकेच्या विषयामध्ये कसे सहभागी होऊ शकता. तर ही एक मौका आहे, एक संधी आहे. आपला जे हक्क आहे बाजवण्यासाठी, हे फक्त हक्क नाही, आपली जबाबदारी पण आहे. उद्या सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे, म्हणून तुम्ही तुमचे सगळे शेजारी सगळे लोक नक्की उद्या वोट करावी आणि अमरावती महानगरपालिकाची जे टक्केवारी आहे मतदानाची ती वाढवा. एकूण किती कर्मचारी यामध्ये मतमोजणीमध्ये सहभागी होणार? मतमोजणीमध्ये सहभागी होणारे कर्मचारी जे आपण पाहिले तर 14 टेबल आहे. 14 टेबल आणि त्यामध्ये प्रत्येक टेबलला 2-3 कर्मचारी असे राहते. तर प्रत्येक काउंटिंग हॉलला आपण बोलू शकते 70 कर्मचारी राहणार आहे सगळे कामासाठी. परंतु जे आपला ही जे उद्याची वोटिंग आहे, वोटिंग मध्ये जे पोलिंग पार्टी सगळे आहेत हे जवळपास 3600 असे आपले वापरले. सत्ताधारी पक्षाकडून मतदारांना आमिष दिलं जाऊ शकते, कारण गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षांनी ते केलं आहे, अशी शक्यता काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. या महानगरपालिकेमध्ये शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांकडून पैसे किराणा देणार आहेत, कारण हे केल्याशिवाय त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. प्रशासनानं निवडणूक पारदर्शक व्हाव्या यासाठी कुठल्याही दडपणाखाली न येता यावर अंकुश ठेवून सत्ताधाऱ्यांचा मनसुबा हाणून पाडावा, असं आवाहन काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीच्या प्रशासनाला केलंय. आपल्याला या अगोदरचं सुद्धा माहीत असेल की गेली ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून खूप मोठे आमिष दाखवले गेले आणि प्रत्यक्षात मतदारांच्या झोळीत सुद्धा त्यांनी टाकले. ते याही निवडणुकीत आता शेवटचा दिवस आहे, उद्या मतदान होणार आहे आणि पैसे किराणा जे काही आमिष आहे ते दाखवण्याच्या मनस्थितीत मानसिकतेत सत्ताधारी पक्ष आहे. कारण त्यांना हे केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही. पूर्ण राज्य लुटलेलं आहे आणि तो पैसा आता अशा वाम मार्गानं ते लोकशाही मूल्य तुळवण्यासाठी ते वापरणारच आहे. मी या निमित्तानं प्रशासनाला विनंती करेन की आपली ही नैतिक जबाबदारी आहे, निवडणुका हे पारदर्शी व्हाव्यात, लोकशाहीसाठी ते निपोक आहे, म्हणून प्रशासनानं कुठल्याही दडपणाखाली न येता यावर अंकुश ठेवून हा जो काही हे काही जे मनसुबे आहेत सत्ताधारी पक्षाचे ते हाणून पाळावे. ती आपली नैतिक जबाबदारी आहे, ती आपण नैतिक जबाबदारी येणाऱ्या काळात पार पाडावी अशी मी प्रशासनाला सांगेल.
चोपडा नगर परिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता आल्यानंतर उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली। या निवडीत शिवसेनेचे पंकज बोरोले यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली। शिवसेनेकडून पंकज बोरोले यांनी उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं। उपनगराध्यक्षपदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली। चोपडात नगर परिषदेच्या मीटिंग हॉलमध्ये मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली। या सभेत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली। पंकज बोरोले यांचं एकमेव नामनिर्देशन वैध ठरल्यानं त्यांची निवड घोषित करण्यात आली। दरम्यान स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेचे हनीफ सत्तार आणि दीपक पाटील यांची निवड करण्यात आली, तर विरोधी पक्षाकडून भाजपचे ज्येष्ठ नेते तिलक शहा यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली। उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली। या संदर्भात सविस्तर नमस्कार। सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा। आज नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होती। या सभेच्या अध्यक्षस्थानी माननीय नगराध्यक्षा होत्या, त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली होती। आजच्या सभेमध्ये सर्वप्रथम उपाध्यक्षाची निवड करण्यात आली। त्यासाठी जे नामनिर्देशन फॉर्म आलेले होते त्यांचं सर्वप्रथम सभेपुढे वाचन करून दाखवण्यात आलं। त्यानुसार मग माघारी घेण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ देण्यात आला आणि मग या रितसर वेळेनुसार जे नामनिर्देशन आलेलं होतं श्री पंकज सुरेश बोरोले यांचं नामनिर्देशन वैध असल्याने आणि एकच असल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड म्हणून जाहीर करण्यात आली। त्यानंतर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात माननीय प्रांत अधिकारी अमळनेर यांनी शिफारसपत्र दिलेले होते। त्या सदर शिफारशीनुसार या नगर परिषदेकरता एकूण 3 सदस्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते आणि 3च वैध अर्ज प्राप्त झालेले असल्याने व सदरचे अर्ज हे पक्ष आघाड्यांच्या तौलनिक बळानुसार असल्याने श्री हनीफ मोहम्मद सत्तार तसंच श्री दीपक पटेल यांची शिवसेना व आघाडी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली नामनिर्देशन सदस्य म्हणून आणि त्याचप्रमाणे श्री तिलकचंद शहा यांची भाजप व राष्ट्रवादी या आघाडीतर्फे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली। धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून 5 वाजेपासून प्रचार संपलाय। त्यामुळे कुठल्याच उमेदवाराला पक्षाचे मफलर किंवा बॅनर लावून प्रचार करता येणार नसल्याचं प्रशासनाच्या वतीनं सूचना देण्यात आल्यात। मात्र प्रचार थांबूनही प्रभाग क्रमांक 1 मधील भाजप उमेदवारांकडून आपल्या प्रचाराचे बॅनर परिसरामध्ये जैसे थे असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली। या बॅनरकडे मनपा निवडणूक प्रशासनाचं लक्ष नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र सोनार यांनी केलाय। ज्या ठिकाणी हे बॅनर लागले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मनपा प्रशासनाचं लक्ष वेधलंय। भाजपाचे उमेदवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार राजेंद्र गंगाधर सोनार, व्यंगचित्रकार। काल 5 वाजेला प्रचाराची मुदत संपलेली होती। त्याच्यानंतर आज सकाळी मला पाडवी सोसायटीतून नागरिकांचे फोन आले की या ठिकाणी प्रचाराचा बॅनर अद्याप लावलेला आहे। त्या ठिकाणी जाऊन मी फेसबुक लाईव्ह केलं व आता आचारसंहिता कक्षाकडे तक्रार दाखल केलेली आहे की संबंधित भाजपच्या उमेदवारांवरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। कारण 5 वाजेनंतर प्रचार करायला बंदी आहे व त्या ठिकाणी त्यांनी फलक ठेवून तो प्रचार अद्याप ते करत आहेत। मी त्यांच्याकडे तक्रार केलेली किंवा संबंधितांवर तुम्ही कारवाई करा, तर ते असं म्हणतायत की आम्ही सध्या ते फलक हटवू व त्याच्यानंतर आम्ही कारवाईचं काय त्याच्यात तरतूद आहे कायद्यामध्ये आम्ही ते करू। कारवाई झाली नाही तर पुढे काय भूमिका असणार? ते आता निवडणुकीनंतर ठरवू। पक्षाशी चिंता करून प्रमुखांशी सगळं चर्चा करून आम्ही ते ठरवू। विरोधी पक्षाकडे किती उमेदवार आहेत म्हणजे आक्षेप घेतलेला आहे, काय कारवाई केली? काल 5:30 वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राजकीय बॅनर्स, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदर्शित केलेले बॅनर्स काढायचे होते। महापालिकेने सुद्धा काल मोठी मोहीम घेतलेली आहे आणि वृत्तपत्रातनं प्रसिद्धीकरण केलेलं होतं की सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी प्रदर्शित केलेले बॅनर्स काढून घ्यावेत। या मुदतीनंतरही काही राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी जर बॅनर काढले नसतील तर आचारसंहिता कक्षामार्फत त्या बॅनरची पाहणी होईल, त्याचा पंचनामा होईल आणि अशा बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिका गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करेल।
नागपूर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज झालंय. मतदान केंद्रावरील साहित्य वाटप करण्यास सुरुवात झाली. नागपूर पालिकेत एकूण 3004 मतदान केंद्र असून त्यापैकी 321 संवेदनशील केंद्र घोषित करण्यात आलेत. संवेदनशील असणाऱ्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बळ तैनात असणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी एकूण 16,000 कर्मचारी कर्तव्यावर असून 5,500 पोलीस कर्मचारी अधिकारी सुरक्षेसाठी तैनात असतील. उद्या आपल्याकडे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये उद्या सकाळी 7:30 वाजेपासून तर जे वोटिंग जे आहे त्याची सुरुवात होणार आहे. 7:30 ते 5:30पर्यंत जे आहे वोटिंगचा टाईम पिरियड आहे. आज आपले सर्व पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या पोलिंग बूथवर ज्या आहेत त्या डिस्पॅच होत आहेत. नागपूर शहरामध्ये एकूण 3004 पोलिंग बूथ्स आहेत आणि त्यातले जे आम्ही एक पोलीस विभागाबरोबर बसून जी काही आम्ही एक असेसमेंट केली आहे त्याच्यानुसार साधारणतः 321 पोलिंग बूथ जे आहेत ते आपण संवेदनशील म्हणून त्यांना डिझिग्नेट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण अतिरिक्त पोलीसचं मनुष्यबळ आणि आमच्यामार्फत एक ॲडिशनल आम्ही वेबकास्टिंगची जी सुविधा आहे ती प्रोव्हाइड करतो आहोत. टोटल जर आपण मॅनपॉवर बघितली तर पोलिंग पार्टीमधले जे लोक आहेत साधारणतः 14,000 एवढी आपली मॅनपॉवर आहे की जी पोलिंग पार्टीमध्ये एंगेज्ड आहे. ते आज आपापल्या पोलिंग बूथवर जाणार आहेत आणि पोलीस विभागाचे सुद्धा साधारणतः 5,500 एवढं जे मनुष्यबळ आहे ते निवडणुकीसाठी डिप्लॉय केलं जाणार आहे. या सर्व पोलिंग बूथवर जसे आयोगाचे निर्देश आहेत की आपल्याला अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायच्या आहेत मतदारांसाठी, तर त्या फॅसिलिटीज आपण सर्व प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जसं रॅम्प असेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, बसण्याची व्यवस्था आहे. तर त्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपण तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. दिव्यांग आणि सिनियर सिटीजनसाठी पर्टिक्युलरली आपण प्रायोरिटी वोटिंग ठेवलेलं आहे. त्यांना क्यूमध्ये उभं राहण्याची आवश्यकता नसेल आणि प्रत्येक पोलिंग स्टेशन लोकेशनवर व्हीलचेअर आपण दिलेली आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी म्हणून आपले स्वयंसेवक जे आहेत NSSचे त्यांनासुद्धा तिथे आपण तैनात केलेलं आहे. काही माननीय उच्च न्यायालयाचे जसे आदेश होते की त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी काहीतरी सुविधा करावी दिव्यांग व्यक्तींसाठी, तर त्याच्या अनुषंगाने आम्ही एक आता हेल्पलाईन नंबर जो आहे तो सुद्धा पब्लिश करत आहोत. ज्यांना खरोखर आवश्यकता आहे असे दिव्यांग व्यक्ती तिथे कॉल करून आमच्याकडनं त्या सुविधेचा वापर करून घेऊ शकतात. आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी व्यवस्था उपलब्ध करून देऊ. सर, शहराचा व्याप खूप मोठा आहे. 38 प्रभाग आहेत, 151 नगरसेवक निवडायचे आहेत. तर आपला हे सर्व याच्यावर वॉच कसा असणार आहे, निरीक्षण कसं असेल? जसं मी आपल्याला सांगितलं की काही पोलिंग बूथमध्ये तर आम्ही वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे. तर ते आम्ही सेंट्रलीसुद्धा त्याला आमचे जे CCC सेंटर आहे तिथून आम्ही मॉनिटर करू शकतो. या व्यतिरिक्त आमचे जे इलेक्शन रिपोर्टिंग सेल जो आहे तो आम्ही एक वेगळा स्वतंत्र सेल स्थापन केलेला आहे आणि आम्ही पिरियॉडिकली म्हणजे रेग्युलरली त्यांच्याकडनं विविध ज्या आपल्या हे असतात टप्पे असतात इलेक्शनमध्ये, जसं आज आपली पोलिंग पार्टी डिस्पॅच झाली का, ती पोलिंग बूथवर पोचली का, उद्या मॉकपोल आटोपलेत का किंवा पोलिंग सुरू झालं का, ह्या सगळे जे आपले विविध टप्पे आहेत त्याची रेग्युलरली माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत. पर्टिक्युलरली झोन ऑफिसर्सच्या मार्फत आणि ROच्या मार्फत ही माहिती आपण गोळा करतो. फील्डवर देखील आमचे काही ऑफिसर्स आहेत ते कंटिन्युअसली मुवमेंटवर असणार आहेत. तर एकूणच ही पूर्ण जी व्यवस्था आहे ती आपण क्लोजली मॉनिटर करत आहोत. प्रचाराची मुदत काल संपलेली आहे तरी सुद्धा काही छुपा प्रचार होऊ शकतो आणि सोबतच मतदारांना काही प्रलोभन देखील दिलं जाऊ शकतं. तर त्या अनुषंगाने आयोगांची कशी वॉच असणार आणि त्यांच्यावर जर आढळून आल्यास काय करायचं? त्या संदर्भात काल रात्री काही घटना पण घडल्या आणि त्याचं कॉग्निझन्स घेतलं नाही. याच्यामध्ये दोन तीन हे आहेत मुद्दे आहेत की आपल्याला जे 5:30 वाजता काल जी आहे ती जी सार्वजनिक प्रचार करण्याची जी हे आहे मुदत आहे ती संपलेली असते आणि नंतर आयोगाने आता जो उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करतात त्याला परवानगी दिलेली आहे, तर तो प्रचार ते करू शकतात. ज्या गोष्टी करणं अपेक्षित नाही अशा स्वरूपाच्या जर काही आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्यात तर त्या आपल्याकडे आपण याच्या अगोदरही आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी जे आपलं हे दिलेलं आहे, टोल फ्री नंबर दिलेला आहे की जर कोणाला तक्रार नोंदवायची असेल तर तिथे नोंदवू शकतात. तिकडनं आम्ही संबंधित RO ला ती पाठवून तिथले आपले फ्लाईंग स्क्वॉड्स जे आहेत ते तयार केलेले आहेत. साधारणतः 20 टीम्स तिन्ही शिफ्टमध्ये म्हणजे 60 टीम्स पूर्ण सिटीमध्ये आपल्या कार्यरत असणार आहेत. ॲडिशनल SST जे आहेत ते आतापर्यंत आपले लागलेच होते, ते अधिक आपण आता त्याला तिथे अधिक दक्ष राहून काम करणार आहोत. पोलीस विभागाचे स्वतःचे नाके लागतात आणि जी कोणती तक्रार येते ती पोलीस विभागाला आली किंवा आम्हाला आली तर त्याला उचित त्याच्यावर कारवाई जी आहे ती आपल्याकडनं घेतली जाईल.
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। हा सर्व प्रकार MIM पक्षाच्या माध्यमातून उघडकीस आलाय। यावरून आता MIMनं थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत गंभीर आरोप केलेत। इतक्या मोठ्या संख्येने मतदान कार्ड बाहेर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता यावर आता चर्चांना उधाण आलंय। हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कारस्थान असू शकते असा थेट आरोप MIMनं केलाय। प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे। हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहेत, त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोहोचवायचं, हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपाशी हे भेटलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले। तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्याबरोबर मॅनेज आहे, ते ह्याच्यातून धांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे। माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एन्व्हलप्स जर प्रायव्हेट माणसापाशी भेटतात ते तरी इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे। स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले, जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशनला पकडून झालेलं आहे, हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे। आणि आमची आता आम्ही आयुक्तांना भेटणार आहे, SP धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे। कारण जर अशा निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात, हे ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे। जालना महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले। दरम्यान मतदारांनी मतदान न करता बाहेर फिरायला जाण्यासाठी काही लोकांकडून पैसे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केलाय। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय। शहरामध्ये कोणीही पैसे वाटप करत असल्यास वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधावा, आम्ही कोणालाही पैसे वाटप करू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। वंचित बहुजन आघाडीचे 150 गार्ड संपूर्ण शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये तैनात करण्यात आलेत। कोणीही घाबरून न जाता निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन विजय लहाने यांनी केलंय। नागरिकाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर आवाहन करतो की सुरळीत या ठिकाणी मतदान करावा। जर कोणी तुम्हाला पिकनिक करण्यासाठी बाहेर गावाला पाठवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी बाहेर जाऊ नये। मतदार बांधवाला जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान करायला पाहिजे। आता आम्हाला अशी माहिती मिळते की प्रत्येक वार्डमधून काही लोकांना आम्हाला नसेल करीत मतदान तर बाबा पैसे घे आणि बाहेर गावाला फिरायला जाय। लेकरा बाळा सगळं बाहेर गावाला फिरायसाठी गाड्या या ठिकाणी काही गाड्या हायर केलेल्या आहेत, गाड्या करून लोकांना बाहेर पाठवण्याचं काम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये चालू आहे। त्यासाठी आम्ही इथल्या नागरिकाला आवाहन करतो की तुम्हाला कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही। वंचित बहुजन आघाडीने आम्ही या ठिकाणावर 150 गार्ड आम्ही वंचित बहुजन आघाडीचे तयार केलेले आहे। गोपनी आम्ही प्रत्येक वार्डमध्ये फिरत आहे आणि आम्ही जसं आम्हाला असं काही आढळून येईल, जर कोणी प्रेशर वाईज करीत असेल काही तर कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर हरकत नाही। आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश आलेला आहे, प्रत्येक शहरामध्ये काही जरी झालं आणि कुठला गुन्हा जरी दाखल झाला तर आम्ही घाबरणार नाही आज। पण आम्ही कोणालाही कोण्या गल्लीमध्ये, कोण्या झोपडपट्टी एरियामध्ये, कोण्या इस्लाम एरियामध्ये, कोण्या एरियात असो आम्ही इथं पैसे वाटवण्याचा वाटू देणार नाही, पैसे वाटप होऊ देणार नाही। आम्ही ठामपणे सांगतो लोकांना की तुम्ही घाबरू नका, वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी आहे। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।